हाय गाईज, तर आज मी जाते बँकेत माझ्या मैत्रिणीला घेऊन. उद्या मला गावाला जायचं आहे ना, त्यासाठी बँकेत चालले मी पैसे काढायला किंवा खर्चायला लागतील थोडेफार बजेट पाणी साधून. मग त्यानंतर मी तिच्यासाठी इयरिंग घेतले बरं माझ्या मैत्रिणीला, आणि मी माझ्यासाठी घेतलेत. आणि माझ्यासाठी इयरिंग्स बघा मी दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि तिला पण म्हटले मी घाल, मग तिने पण घातले बरं. तिला पण आवडले घेतलेले इयरिंग्स. तर ते पैसे काढण्यासाठी तिथं वेटिंगवर बसलेली बघा मी. आणि ते पैशासाठी काम करताय समोर बँकेतले म्हणजे जे आहेत ऑपरेटर ते. त्यानंतर मी भेळ खायला गेले बरं. भेळ खाण्यासाठी मला भूक लागली होती, कारण की मी आज काहीच खाल्लं नव्हतं. आणि तिथं एवढी मस्त नाही का मला पाणीपुरी दिसली. मग मी त्यांना पाणीपुरीची ऑर्डर दिली बरं. त्या काकांना म्हटलं तुम्हाला दिवस लागत असेल ना बनवायला. मग पाणीपुरी एवढी भारी होती तिथलची, मला तोंडाला पाणी झालं. मग मी पाणीपुरी खायला सुरुवात केली. पाणीपुरी जशी खात होते ना, माझं एका पाणीपुरीनेच पोट भरलं बरं. पण मग मी सकाळपासून उपाशी असल्यामुळं मी काय केलं, पाणीपुरी पटापट खाल्ली. आणि त्यांना म्हटलं की भेळ पण द्या. आणि त्यांना इन्फॉर्मेशन विचारले की बाबा तुम्हाला हे पूर्ण दिवस लागतो का एवढं सामान बनवायला. ते म्हटले हो ताई, मला पूर्ण दिवस लागतो. आणि त्यांचं 20 वर्ष झालं तिथं पाणीपुरीचा व्यवसाय आहे. म्हणजे 20 वर्षापासून ते पाणीपुरी विकतायत. त्यानंतर मग त्यांनी मला दाबेली बनवून दिली. मग मी दाबेली खाल्ली बरं आवडीने, मला एकदम आवडली बरं. दाबेली खूप भारी होती बघा, दाबेली किती मस्त आहे त्यांची. मग दाबेली पण मी एवढी आवडीने खाल्ली. म्हटलं अरे आता असं काही खरं नाही, घरी गेल्यावर जेवायचं काम नाही आपलं. आणि पोटभर खाल्लं बरं ते. आणि त्यानंतर मग आहे ना, म्हटलं जाऊ द्या आता, पोट भरून खाल्लं तर रिक्षाने जायचं काम नाही, म्हणून मी रिक्षाने गेले बरं. कारण की पोटातलं सगळं जिरून गेलं असतं मग थोडंसं खाल्लेलं. मग मी जयेशला घेण्यासाठी गेले, आणि जयेश आणि मी आता घरी येतोय. जयेश म्हणत होतं माझा व्हिडिओ नको काढू बरं, मला खूप राग येतोय. मग मी म्हटलं व्हिडिओ लाईक सबस्क्राईब